आणि करा, कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे. नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार. तुम्ही जर असे हल्लेच करत राहिले, तुम्ही फक्त आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्यात आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप फेसबुकला टाकायला जाहीर निषेध. काय करतो घरी बसून एक रट्टे खायला लागले लोक. ते गायकवाड भैयाला बी त्या पुण्याच्या वंगण का काय होतील त्याच्या डोक्यावर काय सिस्टम लावली. फडणवीस साहेबांची सत्ता आली, मग आता लोक कापून काढायचे काय सगळे, मरायला लावायचं कोणाला पण. हे नाही चालणार. विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच राडा दिसून आला. ते नाही ना दिसत त्यांना. ते चांगलं आहे, बेस्ट आहे, त्यांचं आहे ना. बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत देत. नाही आम्ही बोललो गेलो आम्हाला नाव ठेवते, त्यांचे तर डोळे उघडते. इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी. तिथं गोटे खेळल्यासारखं खेळत हे त्या लुटीत ते त्या लुटीत ते बालवाडी असल्यासारखं ते त्याचा भाग पडित आहे, ते त्याचा भाग पडित आहे. नुसता आरडाओरडा करतात, निघून येतात, मारामारी करतात. का नाही त्यांच्या झाली. तिथं गरीबाचं पोरग होतं ना. तिथं लय तुमचं तेव्हाच नेता उफळून आला, तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं. ते आता ते कृषी मंत्री फसी मध्ये ते मरून दे, तिकडे चढू दे. तुम्ही इथं आणलं का ते सांगा. मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा तटकरे साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका. नाही जे म्हणता ओबीसी मराठा पुन्हा वाद आणायचा. तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी, तर फडणवीसांनी ते यशस्वी होऊ देऊ नये. कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये. एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब, त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली, त्यांना भडकवलं, अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजूभाईवरती हल्ला घडून आला. ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो. ते आता बघतो आम्ही. आता त्या अजितदादांना कळायला पाहिजे, ते अजितदादांना कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बरबाद करायला लागले, का करायला लागले. तुमच्या बसले असणारे नेते कसं खुणं करतील, तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असतील, कसा कोण काढतो परदेशात परराज्यातला दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये विमा भरतील आणि उचलते बीड जिल्ह्यात. असा भरणा जेवी खरा भरणा सगळा तुमच्याजवळ. त्याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागला आणि अशा गरीबाच्या लेकराला विजूभाईसारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणारा तुम्ही मारता. वासावर आणखीन तरी वळका. तुमच्या जवळचे तुमच्या कशा टंगड्या छाटायला लागले. आमचं काय जाणार नाही, आमचा संयम आहे तर आम्ही संयमात राहू. तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही. हे जाहीर सांगतोय. एकदा जर आम्ही उठलो सत्ता फेटता टिकणार बी नाही. मग आम्ही काय विचार नसतो करीत, मग जे होईल ते होईल.